स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। एक कुठेतरी चॅनल ऍडजस्ट कर ना. हे तू सांगतोय? वा, चॅनल सर्फिंगचा किंग सांगतोय मला. नेहमी मला बोलत असतेस ना म्हणून बोलतोय. अभि, एक तरी प्रोग्राम चांगला आहे का रे, म्हणून शोधते ना. अरे पण काय बघायची जबरदस्ती आहे का? नको बघूस, बंद कर टीव्ही. अवंतीच्या फोनची वाट पाहते. उद्या मला शॉपिंगला जायचं ना, ते ठरवायचं होतं. अरे तू फोन कर तिला. केला होता बाबा, एंगेज येतोय फोन. शशांकशी बोलत असेल ती. जुळलं बाबा त्यांचं. हो नाही करता करता जमलं. खरंच केवढं टेन्शन होतं ना सगळ्यांना. सानिका, शशांकला पाहिलं ना की मला फार बरं वाटतं. म्हणजे परवा मी बाबांच्या बरोबर गेलो होतो ना त्यांच्या घरी मेनू ठरवायला. म्हणजे कम्फर्टेबल वाटत नव्हतं मला, थोडंसं कॉम्प्लेक्स येत होतं. कॉम्प्लेक्स? काय बोलतोयस तू? तुला कसला कॉम्प्लेक्स? अरे साडू होणार आहे ना तो तुझा. हो म्हणूनच म्हणतोय. म्हणजे शशांकचा मला अभिमानच आहे, नेहमीच वाटत आलं. म्हणजे जुईची परवानगी मिळत नाही तोपर्यंत त्याचं लग्न न करण्याचा निर्णय, आत्ताची सुद्धा त्याची जी जबाबदारीपूर्ण वागणूक आहे, ते पाहिल्यानंतर मला माझाच कॉम्प्लेक्स वाटत. ह्या उलट सौरभ, साडू असून सुद्धा आमचं ट्युनिंग असं कधीच जुळलं नाही. अर्थात पैशांची दरी होती, आताही आहे तशी, पण तरी सुद्धा शशांक मला ना देवदूतासारखा वाटतो. म्हणजे परीकथेत असतात ना, देवदूत, गंधर्व, किन्नर, तसाच कैसा वाटतो. ठीक आहे ना तुझं. अविनाश, तू ना तुझ्या कल्पना शक्तीचे घोडे दौडवतोयस आता. देवदूत वगैरे काय रे? अगं मी चेष्टा नाही करत आहे, खरंच बोलतोय, व्हेरी सिरियस. म्हणजे शशांकला पाहिलं की मला असं वाटतं की हा एक आदर्श मुलगा आहे, एक जबाबदार पिता आहे, एक हळूवार प्रेमी आहे आणि एक कर्तव्यदक्ष पती होणार. एवढं सगळं असतानाही मला असं वाटतं की तो आपल्यामध्ये जेल होईल, आपल्याबरोबर गप्पांचा फड रंगवेल, अगदी आपला होऊन जाईल. झालं? काय संपलं? काय शशांक पुराण संपलं का? म्हणजे संपलं असेल तर झोपूया आता त्यासाठी. चला. आर्या?
लवकर परत ये. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. नाही म्हटलं आहात का नाही, कारण न कळवताच आलो मी. नो दॅट्स ओके. थोडं बोलायचं होतं. या ना, मग आतमध्ये बसूया. होप आय हॅव नॉट डिस्टर्ब युअर शेड्यूल. नो, नॉट ॲट ऑल. प्लीज कम. वेळ आहे ना आपल्याकडे? हो, बसा. कसं काही येणं केलं? Actually, it's my usual practice. की before war, one should know the battlefield. I mean to say, ज्या घरात आपली मुलगी द्यायची आहे त्या घराची थोडी ओळख तर व्हायला पाहिजे. कसं आहे, पूर्वीच्या काळामध्ये ते घराण्याच्या कुंडल्या वगैरे जमवणं बघितलं जायचं. पण आता तुमच्या आमच्या घराचा एवढा जुना संबंध म्हटल्यानंतर नो वे, स्ट्रेट डिसिजन, क्विक मार्च म्हणून घेऊन टाकला निर्णय. एकुलती एक पोर, पण पहिल्या संसाराचं सुख काही नव्हतं तिच्या नशिबात. ते काय मराठीत म्हणतात ना, काय ते आता पुन्हा सोयरीक जमवायची म्हटल्यावर, हा ते दुधानं तोंड पोळल्यावर ताक सुद्धा फुंकून पितात तसंच. हा, नॅचरली. म्हणजे मीही मामाला म्हटलं की मुलींकडच्यांना सगळी माहिती सांगून टाक. हो, माहिती मिळाली. सी मिस्टर जहागीरदार, I love transparency. Rather, in my whole life, I have given importance to that. पण काय होतं, काही वेळा कोणीतरी उगाचच म्हणजे they try to play some mischievous things. एक खोडसाळपणा, काहीतरी कुजबूज, आणि उगाचच मग एक शंकेची पाल चुकचुकत राहते हो मनात. काय आहे, आज छोटीशी ठिणगी आहे, पण उद्या तिचा उगाच वणवा व्हायला नको. म्हणून म्हणलं सरळ आपण जाऊनच विचारावं. सी, ॲज अ मिलिटरी पर्सन आय लव्ह बॅटलफील्ड. ते एअर अटॅक्स वगैरेवरती माझा विश्वास नाही, म्हणून मी स्वतःहूनच. बोला ना, काय 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 झालं? मोकळेपणानं बोला. नाही म्हणजे कानावर कुजबूज आली. कुणी एक मुलगी, मैथिली, हे बघा, गैरसोयीचं असेल तर फॉरगेट इट. म्हणजे आग्रह नाही, प्लीज डोंट मिसअंडरस्टँड मी. नो, नॉट ॲट ऑल. इनफॅक्ट तुम्हीच विषय काढला, हे बरं झालं. कसं असतं मेजर साहेब की एखादी न आवडणारी गोष्ट आपण मनाच्या एका कोपऱ्यात ढकलून देतो आणि मग तिचं अस्तित्वही आपण विसरून जातो ना. तसं झालं या बाबतीत माझं. मैथिली ही माझी एक मैत्रीण होती, अगदी लहानपणापासूनची. आमचे म्हणजे आमची चांगली मैत्री होती सर्व अर्थानं. लग्नानंतरही मी तिला एकदम तोडू नाही शकलो. मला अंतर नाही देता आलं. आय थॉट इट वॉज इनह्युमन. काही पावलं लग्नानंतर ती माझ्याबरोबर एकत्र चालली आणि त्याचमुळे माझं घर कदाचित उद्ध्वस्त झालं. इनफॅक्ट त्यासाठी मी अपराधी आहे. आय डोंट डिनाय इट. पण आता विचाराल तर माझा तिच्याशी काही संबंध नाही, काही संपर्क नाही. साहेब, मी मोकळेपणानं माझी चूक कबूल केली आहे. तरीही सांगतो की या भूतकाळाच्या संबंधाची किंवा या घटनेची भविष्यावर काही सावट पडेल असं काही नाही. दॅट्स फॉर शुअर. बाकी निर्णय तुमच्या हाती.
तुझं बरं आहे आई. सगळं उचलून तिला एकटीला दे हा तू. ती लाडकी माझी ती जोडकी. हे बघितलंस का? काय ते सेट बघ किती छान आहे. हे कधी केलं? हे आपलं बरं आहे तुझं, हे मला नाही सांगितलं तू. अगं परवाच गेलो होतो आम्ही घ्यायला. अरे दुसऱ्यासारखे वागवतात मला जरा. अरे हे अगं थोडे बाई, बघा. द्यायचंय तुला सुद्धा द्यायचंय ना. हे थोडे बघा काय cute आहे. तू का ग गप्प? कसला विचार चाललाय? नाही काही नाही. शशांकच्या फोनची वाट बघत असेल टेन्शन मध्ये. कर कर. आर्या कसा दिसत नाही ग? खेळायला गेलाय बाहेर? मी सांगणारच होते आता. अगं ममांना बरं नाहीये. काल सौरभ आला होता. त्यांना काय झालं आता? काही नाही, हार्टचा त्रास आहेच ना त्यांना. त्यांना हार्ट आहे? कसली का थट्टा सुचते? जरा सिरियस व्हा की. नाही तसं काही फार सिरियस नाहीये, पण ममांना बरं नाहीये म्हणून सौरभ आर्यला कोल्हापूरला घेऊन गेला. काय? कोल्हापूरला? हो, म्हणजे मी पण आधी नकोच म्हणाले होते. मी आशूला फोन केला तर ती म्हणाली खरंच त्यांना खूप बरं नाहीये, म्हणून मग मी 2 दिवसांनी परत घेऊन येणार आहे सौरभ. अगं पण तू त्याला कसं काय पाठवलंस असं? अगं असं पटकन तोडू नये ग. अगं पण किती लहान आहे आर्य, त्याला एकट्याला पाठवलंय नाही. मग काय झालं? सौरभच घेऊन गेलाय ना त्याला. अवंती, तू जशी आई आहेस तसा सौरभ सुद्धा बाप आहे ना त्याचा. त्याचा हक्क आहे त्याच्यावर. तू कोणी वैरी आहे का ग? तो नक्की काळजी घेईल त्याची. हे बघ, मी जशी आर्याची आजी आहे तशा शोभनाताई सुद्धा आहेत ना. मला जर आर्याला कधी बघावंसं वाटलं, भेटावंसं वाटलं तर तू घेऊन येतेस ना त्याला माझ्याकडे. हे बघ, आर्य त्यांचा सुद्धा आहे हे आपल्याला स्वीकारायलाच हवं. तुला काळजी वाटणं अगदी साहजिक आहे ग. समजू शकते मी, पण तू केलंस ना ते योग्यच केलंस. अजिबात काळजी करू नकोस त्याची. तो छान व्यवस्थित असेल आणि येणारच आहे ना 2 दिवसात. त्याच्यासाठी कशाला चेहरा टाकायचा? चल. मामा, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. मग बोला की. आईशी बोलताना केव्हापासून प्रस्तावनेची गरज वाजायला लागली तुम्हाला? मामा, जरा शांतपणे प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड व्हॉट आय एम आस्किंग. तुम्ही सोनालिकाच्या घरच्यांना माझ्या भूतकाळाची कल्पना दिली. जे सांगणं गरजेचं वाटलं तेवढं सगळं सांगितलं आम्ही. तुमच्या डिवोर्सबद्दलही बोललो आम्ही त्यांना. आणि मैथिलीबद्दल? मैथिलीबद्दल काय? मैथिलीबद्दल सांगितलं का? मैथिलीबद्दल आम्ही काही बोललेलो नाही आहोत सौरभ. ते बोलण्याची तुम्हाला गरज वाटत असेल तर तुम्ही बोलावं त्यांच्याशी. आणि मी एकच किडनीचा माणूस आहे हे सांगितलं त्यांना. एकच किडनीचा म्हणजे काय सौरभ? तुमच्यामध्ये व्यंग आहे असं तर होत नाही ना. यू आर अन ॲब्सोल्युटली नॉर्मल पर्सन. मामा, पण हे सगळं न सांगणं सोनालिकाच्या घरच्यांना फसवण्यासारखं आहे असं नाही का वाटत तुम्हाला? मामा, तरी हे सगळं सांगावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही बोला त्यांच्याशी. कारण कुणापासून काही आता लपवायचं नाही असं ठरवलंय ना आपण. मामा, आता मला कुठलंही नातं लपवा छपवीच्या पायावर उभं करायचं नाही. ते कोसळायला फार वेळ लागत नाही मामा. एनिवे, मी स्वतः जाऊन सोनालिकाला हे सगळं मी सांगेन. सौरभशी बोललो मी त्या फोनबद्दल. सरप्रायझिंगली त्यानं सगळंच मान्य केलंय. लग्नाआधीची इन्व्हॉल्वमेंट अँड जेन्युइन वाटलं.
मग लग्नानंतरही कसा काय वाहवत राहिला हा माणूस? आणि ॲट व्हॉट कॉस्ट? घर, बायको, मुलं. पश्चाताप होत असणार त्याला. मस्ट बी फिलिंग गिल्टी. होतो आहेच, पण मूळ वृत्ती जाते का त्यामुळे? आय मस्ट थिंक राहून. शेवटी मुळातून विचार करायलाच हवा. प्रश्न सोनालिकाच्या आयुष्याचा आहे. एकदा होरपळून निघालीये पोरगी. पुन्हा संसाराचा विस्फोट झाला काही कारणानं तर आणि सौरभचं पूर्वीचं आयुष्य लक्षात घेतलं तर सोनाचं लग्न त्याच्याशी लावून देण्याची रिस्क घ्यावी का नाही? रिअली पझल्ड. मैथिली, ठीक आहे. किती दिवसांनी भेटतेस ग? लई बरं वाटलं तुला बघून. अवंतिकाताई आहेत का? आहेत ना. त्यांना भेटायला आले. चल. मैथिली, काय ग किती दिवसांनी? कशी आहेस? बरी आहे. आज आठवण झाली ना माझी? नाही हो, असा एकही दिवस जात नाही की तुमची आठवण आली नाही. हो, पण कामाच्या गडबडीत इथे येणं मात्र होत नाही हे खरं. म्हणजे पूर्णपणे गुरफटली आहेस संसारात. ॲक्च्युली मयुरीचं आणि सईचं करण्यात दिवस कसा जातो काय कळतच नाही. त्यांचं खेळणं, रुसणं, फुगणं काही विचारू नका. पण अवंतिकाताई, सुख म्हणजे काय असतं हे मला आत्ता कळलं. चला चहा घ्या बघू अगोदर. म्हणजे तुझ्या नादाने त्या तरी बसते थोडा वेळ. नाहीतर 2 मिनिटाची पण उसंत मिळत नाही त्यांना. बस. पण अगदी खरं सांग, तुला अशीच हसताना सुखात संसारात रमलेली बघायची होती मला. सगळं तुमच्यामुळे. आता आभार प्रदर्शनाचं भाषण नाही ना करणार आहे? अरे हो, बोलण्याच्या नादात सांगायचंच राहिलं. परवा अमोल दादा भेटले होते. त्यांनी सांगितलं तुम्ही लग्न करताय. खूप आनंद झाला. हो अगं, हो नाही करता करता शेवटी घेतला डिसिजन. अगं पण तू तुझ्याबद्दल काहीतरी सांग ना, काहीतरी खबरबात आहे का? ॲक्च्युली यांची ट्रान्सफर झाली आहे कोल्हापूरला. म्हणजे तू आता परत कोल्हापूरला जाणार? नाही, खूप टाळण्याचा प्रयत्न केला पण नाही झालं. पण मग आता कसं ॲडजस्ट करणार सगळं? म्हणजे मयुरीची शाळा, ॲडमिशन वगैरे? हो, आता बघूया काय करायचं. सगळ्याच गोंधळ होऊन बसलाय. ॲक्च्युली उद्यापासून पॅकिंग सुरू करायचं होतं म्हणून आजच आले. ते बरं केलंस. त्या निमित्ताने भेट तरी झाली आपली. पण आता निदान फोन तरी करत जा अधूनमधून. आणि हो, लग्नाला नक्की ये. हां हो, येईन. तुम्ही पुन्हा लग्न करताय ऐकून खूप बरं वाटलं. माझा पश्चाताप परमेश्वराला जाणवला असं वाटलं. तुम्ही एकट्या राहताय या गोष्टीचा खूप त्रास व्हायचा. असं वाटायचं हे सगळं माझ्यामुळे झालंय. मी तिथे आनंदात सुखात असताना तुम्ही इथे एकट्याच आहात ह्याची बोच नेहमी मनाला जाणवायची. मैथिली, आता मागचं सगळं विसरून जाऊया ना. आता माझ्यासाठी फक्त देवाजवळ प्रार्थना कर. मला आता सगळ्यांच्या शुभेच्छांची खूप गरज आहे.